गोष्टीचं नाव आहे धाडसी वल्लरी. वल्लरी कराटे चॅम्पियन म्हणून तिच्या शाळेत प्रसिद्ध होती. वल्लरीची परीक्षा संपली आणि ती मामाच्या गावाला गेली. मामाकडे त्याचा एक मित्र नेहमी यायचा. वल्लरी त्याला रमेश मामा म्हणायची. रमेश मामा वल्लरीचे खूप लाड करायचा. तिला सारख्या भेटवस्तू आणायचा. भेटवस्तू देताना तिच्या हातांना मुद्दाम स्पर्श करायचा. कधी तिला खूप जवळ घ्यायचा, कधी तिचे गाल ओढायचा. वल्लरीला विचित्र वाटायचं. रमेश मामाचं वागणं वल्लरीला अजिबात आवडायचं नाही. एक दिवस काय झालं, वल्लरी एकटीच घरी असताना रमेश मामा आला. त्यानं वल्लरीकडे पाणी मागितलं. त्या दिवशी वल्लरीला त्याची नजर वेगळीच वाटली. ती सावध झाली. वल्लरीनं रमेश मामाला पाणी दिलं. एवढ्यात वल्लरीला काही कळायच्या आत रमेश मामानं तिला जवळ ओढलं. क्षणभर ती घाबरली, पण लगेच वल्लरीनं त्याला 4-5 चॉप्स मारले. ते चॉप्स इतके जोरात होते की रमेश मामा खालीच पडला. वल्लरी जोरात धावत बाहेर आली. कराटे चॅम्पियन असल्याचा तिला उपयोग झाला. रमेश मामा घाबरून पळून गेला. वल्लरी असं काही करेल असं त्याला वाटलंच नव्हतं. सगळे घरी आल्यावर वल्लरीनं घडलेला प्रकार न घाबरता सगळ्यांना सांगितला. वल्लरीच्या मामानं पोलिसांमध्ये तक्रार नोंदवली. पोलिसांनी त्याची दखल घेऊन त्या मित्राला चांगली समज दिली आणि त्याला मामानं सुद्धा घरी यायला बंदी केली. कराटे येत असल्यामुळे वल्लरी स्वतःचं संरक्षण करू शकली. वल्लरीच्या मामानं त्याच्या गावात मुलांसाठी कराटेचा क्लास सुरू करायचं ठरवलं. वल्लरीच्या धाडसीपणामुळे घरातल्या सर्वांना तिचं खूप कौतुक वाटलं. मुलांनो, असा प्रसंग तुमच्यावर आला तर स्वतःचं संरक्षण करायला शिकाल ना तुम्ही?